So free body diagram, ॲक्च्युली फ्री बॉडी डायग्राम इक्विलिब्रियमचे टॉपिकचे जेही प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे असतात त्याच्यासाठी ही पहिली स्टेप असते फ्री बॉडी डायग्राम. कारण की आपल्याला कोणकोणते फोर्सेस त्या बॉडीवर ॲक्ट होत आहेत, काम करत आहेत, ते आपल्याला पहिले ठरवायचं असते. त्याच्याकरता हा फ्री बॉडी डायग्राम काढायचा असतो. फ्री बॉडी डायग्राम इज द डायग्राम ऑफ बॉडी or any part of it. म्हणजे इट मे बी ए सिंगल पॉईंट ऑल्सो. एका पॉईंटचा सुद्धा फ्री बॉडी डायग्राम काढतो आपण. इट इज अ डायग्राम ऑफ अ बॉडी और एनी पार्ट ऑफ इट विच इज सेपरेटेड फ्रॉम इट्स सराउंडिंग्स. म्हणजे त्याला सेपरेट करतो आपण, त्याची वेगळी फिगर काढतो. बट शोईंग द इफेक्ट्स दॅट इज रिॲक्शन्स ऑफ सराउंडिंग. सपोर्ट रिॲक्शन्स म्हणतात त्याला. रिॲक्शन्स आपल्याला दाखवायचे असतात. थोडक्यात फ्री बॉडी डायग्राममध्ये त्या बॉडीवर ॲक्ट होणाऱ्या ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह असे सगळे फोर्सेस आपण त्या बॉडीवर दाखवतो. त्याचं एक्झाम्पल, एक सिम्पल आपलं स्वतःचं एक्झाम्पल जर घेतलं, आपण उभा आहोत जमिनीवर, तर आपल्यावर काम करणारे कोणकोणते फोर्सेस आहेत. तर एक जनरल फोर्स कॉमन असतो, ते म्हणजे आपलं स्वतःचं वजन किंवा त्या बॉडीचं वेट W, आणि त्याची डायरेक्शन ही नेहमी डाऊनवर्ड असते, टुवर्ड्स द ग्राउंड, जमिनीकडे. तर प्रत्येक याच्यात हा फोर्स किंवा हे लोड येतेच, त्याला लोडसुद्धा म्हणतात. W म्हणू आपण त्याला. कुठल्याही वस्तूचं वजन हा एक कॉमन फोर्स प्रत्येक बॉडीवर असतोच. आता आपण जमिनीवर का उभं आहोत, आपण इक्विलिब्रियममध्ये का आहोत, याचा जर विचार करायला लागलो तर आपल्या लक्षात येते की आपले पाय जमिनीवर आहे. आता आपले पाय जमिनीवर आहे म्हणजे काय, समजा मी टेबलच्या उंचीवर अशी एक फ्रेम तयार केली, लाकडाची टेबलची फ्रेम आहे, फक्त टेबलला टॉप नाही आहे. म्हणजे 4 पाय आहे टेबलला, त्याला चारी बाजूनी फ्रेम लावली आहे आणि त्याच्या मधात टेबल टॉपच्या ऐवजी मी वर्तमानपत्र लावलं, न्यूजपेपर, आणि तुम्हाला सांगितलं आता या टेबलवर उभं राहा, तर आता येईल का? नाही. काय होईल? नाही सर. काय होईल? आपण खाली पडू. हा, का बरं? का बरं? पडू सर. इक्विलिब्रियमची प्रोसिजर. का बरं? वर्तमानपत्र आहे ना तिथे. आपल्या वेटला हे करण्यासाठी. हा, तो न्यूजपेपर फाटून जाईल, बरोबर आहे. न्यूजपेपर फाटेल, नाही शकणार. हां, नाही, आपण न्यूजपेपर, मी काय सांगितलं तुम्हाला, टेबलची फ्रेम आहे, टेबलला टॉप लावलेला नाही, त्या टेबलच्या टॉपच्या ऐवजी मी तिथे न्यूजपेपर लावला आणि सांगितलं तुम्हाला याच्यावर उभं राहा. तर ते शक्य नाही आहे. तुम्ही त्याच्यावर उभं राहायला गेले की ते न्यूजपेपर फाटून जाईल आणि तुम्ही खाली पडाल. याचं कारण हे आहे की ते न्यूजपेपर तेवढा अपवर्ड फोर्स, म्हणजे त्याला रिॲक्शन म्हणू आपण, आपल्याला सपोर्ट करू शकत नाही. कारण की आपलं वजन खूप जास्त आहे आणि न्यूजपेपरची ताकद एकदम कमी आहे. त्याच्यामुळे ते न्यूजपेपर फाटून जाईल आणि आपण खाली पडू. म्हणजे अशा कुठल्याही ठिकाणी आपण उभं राहू शकत नाही जो सरफेस एकदम कमजोर आहे. मला वाटते महाभारतात तुम्हाला माहीत असेल, तो दुर्योधन रांगोळी काढली असते, त्याच्यावर जातो चालत चालत आणि पाण्यात जाऊन पडतो. कारण की ती रांगोळी पाण्यावर काढलेली असते आणि पाण्यामध्ये तेवढी ताकद नाही आहे की तुमचं वजन तसंच्या तसं वरती धरून ठेवेल. त्याच्यामुळे तो सरळ पाण्यात जाऊन पडतो. त्या जागेवर जर जमीन असती तर तो दुर्योधन खाली नसता गेला. किंवा टेबल टॉप आपण न्यूजपेपरच्या ऐवजी प्लायवूड लावला तर प्लायवूडवर तुम्ही उभे राहू शकता, कारण की प्लायवूडमध्ये तेवढी ताकद असते. आता तोही प्लायवूड समजा मी 2 किंवा 3 mm लावला, थिकनेसचा, एकदम कमी थिकनेसचा, तर तिथे पण शक्यता कमी आहे तुमचे उभं राहायची.
कारण की तुमच्या वजनामुळे तो प्लायवूड तुटून जाईल. तर अशा कुठल्याही सरफेसवर तुम्हाला उभं राहता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर तो सरफेस तुम्हाला खालून सपोर्ट करत असतो. म्हणजे तुमचं जे वेट आहे डाऊनवर्ड ॲक्टिंग, त्याच्यामुळे तुम्ही खाली जायला पाहिजे. परंतु त्या जमिनीच्या ताकदीमुळे त्याच्यात तेवढी ताकद आहे की तुमचं वजन ती सांभाळून ठेवते. म्हणजे थोडक्यात ती अपवर्ड रिॲक्शन लावते तुम्हाला. असा हा प्रकार आहे. फ्री बॉडी डायग्राम काढताना या रिॲक्शनचा आपल्याला विचार करावा लागतो. जसं तुमचा वर पाहिलं तर पंखा लटकवलेला असतो सिलिंगला. आता तो पंख्याचं वजनचा फक्त विचार केला तर काय व्हायला पाहिजे, पंखा खाली जमिनीवर येऊन पडायला पाहिजे. परंतु त्याच्यावरती एक हुक लावलेली असते आणि ती स्लॅबमध्ये फिट केलेली असते, लोखंडाची सळाख, यू शेपची किंवा एल शेपची. ती लोखंडाची सळाख स्लॅबमध्ये पक्की असल्यामुळे आणि स्लॅबमध्ये आणि त्या लोखंडाच्या सळाखीमध्ये तेवढी ताकद असल्यामुळे तो पंखा खाली येत नाही. भिंतीवर तुम्ही घड्याळ लावता किंवा फ्रेम लावता किंवा कॅलेंडर लावता. ते कॅलेंडर किंवा ती फ्रेम किंवा ते घड्याळ खाली का येत नाही, कारण की तिथे जो खिळा लावला असतो तो त्याचं वजन धरून ठेवतो. म्हणजे तो अपवर्ड फोर्स लावतो, रिॲक्शन म्हणतात त्याला. असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही विचार केला तर ॲक्च्युली हे लॉजिकली विचार करावा लागते की कुठे कुठे कशा रिॲक्शन डेव्हलप होईल. आणि ते खूप सोपं आहे, आपण आता पाहू पुढे. सो पुन्हा एकदा डेफिनेशन पहा. फ्री बॉडी डायग्राम इज द डायग्राम ऑफ बॉडी ऑर एनी पार्ट ऑफ इट which is separated from its surrounding but showing the effects म्हणजे reactive forces, reactions of surrounding. आता याची काही एक्झाम्पल मी पुढे दाखवलेले आहेत पहा, जे आपल्याला परीक्षेतही प्रॉब्लेम येतात. एक पहिली सिच्युएशन आहे पहा. एक ऑइलचा ड्रम किंवा सिलेंडर अशा दोन व्ही नॉच भिंतीत ठेवलेल्या आहे. व्ही नॉच आहे तिथे आणि त्याच्यात तो सिलेंडर ठेवलेला आहे. त्या भिंती मजबूत आहेत आणि त्याच्यामुळे तो सिलेंडर बरोबर तिथे थांबलेला आहे व्ही नॉचमध्ये. फिगर दिसते आहे तुम्हाला. येस सर. हो सर. येस सर. आता फक्त तुम्ही एवढा विचार करा, हा सिलेंडर कशामुळे जागेवर आहे. एक तर पहिले याला स्वतःचं वजन आहे, डाऊनवर्ड ॲक्टिंग. तो समजा ऑइलनी भरलेला आहे, कशाने भरलेला आहे, हा सिलेंडर आहे. याचं स्वतःच्या वजन किंवा रिकामा जरी असेल तरी याचं स्वतःचं वजन, त्याच्यामुळे हा खाली जायला पाहिजे जमिनीपर्यंत. जमीन इथे आहे, या ठिकाणी जमीन का बरं जात नाही, कारण की या दोन भिंती आहेत त्याला सपोर्ट करणाऱ्या, त्याच्यामुळे हा खाली जात नाही. आता तुम्ही फक्त एवढा विचार करा, ही जी भिंत आहे लाल कलरने दाखवलेली भिंत आणि ह्या रेषा दाखवल्या आहे म्हणजे ती मजबूत आहे, याला फिक्स सपोर्ट म्हणतात. ही भिंत जर मी काढून टाकली तर हा सिलेंडर कुठे जाईल, जमिनीवर पडेल सर. राईट साईड. डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. हा असा इकडून घरंगळत खाली येईल, असा इकडे, बरोबर आहे. हा सिलेंडर जो आहे, हा ही भिंत काढल्यामुळे हा खाली येऊन जाईल. याची मूवमेंटची डायरेक्शन कोणती राहील, ही मूवमेंटची डायरेक्शन. हां, म्हणजेच काय, ही डाऊनवर्ड. ओके, ही मूवमेंट थांबवण्याचं काम कोण करत आहे, ही भिंत करते आहे. म्हणजेच काय, ही भिंत त्याला असा फोर्स लावते आहे. याला म्हणतात रिॲक्शन, आर. आपण त्याला आरनी दाखवतो आणि ती बी पॉईंटवर आहे म्हणून त्याला बी असं या फोर्सचं नाव आपण देतो. आता दुसरा विचार करा, या इकडच्या बाजूची भिंत जर तुम्ही काढून टाकली, ही भिंत जर काढली तर काय होईल, हा सिलेंडर इकडे जाऊन असा घरंगळत पडेल या बाजूला. ही त्याची मूवमेंट, इकडे मूव होईल तो. म्हणजेच काय, ही भिंत काय करून राहिली आहे, ती ही मूवमेंट थांबवून राहिला आहे. म्हणजे थोडक्यात काय करून राहिला आहे, त्याच्या उलट्या डायरेक्शननी, म्हणजे अशी रिॲक्शन लावून राहिला आहे तो. यालासुद्धा आपण आरच म्हणू, कारण की तो रिॲक्टिव्ह फोर्स आहे आर आणि ए पॉईंटवर आहे म्हणून त्याला सफिक्स ए. तर ह्या दोन रिॲक्शन आणि तिसरं याचं स्वतःचं वजन डब्ल्यू, या तीन फोर्सेसमुळे हा सिलेंडर एका जागेवर आहे, म्हणजे इक्विलिब्रियममध्ये आहे. ओके, तर त्याप्रमाणे
आपल्याला जर सिलेंडरचा फ्री बॉडी डायग्राम काढायचा आहे म्हणजे पहिली स्टेप काय, हा सिलेंडर या दोन्ही भिंतीपासून वेगळा करायचा, म्हणजे फक्त सिलेंडरची फिगर काढायची आणि त्याच्यावर रिॲक्टिव्ह फोर्सेस दाखवायच्या. याला म्हणतात फ्री बॉडी डायग्राम. दिस इज फ्री बॉडी डायग्राम ऑफ सिलेंडर. हा दिसतोय तुम्हाला. हा सिलेंडर काढला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं स्वतःचं वजन ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन, खाली जाणारा डब्ल्यू त्याचं वजन. आता या वजनामुळे हा खाली का जात नाही आहे, तर त्याला या दोन सरफेसच्या इथं रिॲक्शन मिळत आहेत. आता या रिॲक्शनचे प्रकार आहेत, नंतर ते बाकीचे प्रकार पाहू. इथे सध्या जो प्रकार मी दाखवलेला आहे या रिॲक्शनचा, त्याच्याकरता आपण असा विचार करतो की हा सरफेस जो आहे, हा जो सरफेस आहे इथला दोन्ही बाजूचा, हा सरफेस आणि हा इकडचा सरफेस, हे दोन्ही सरफेस स्मूथ सरफेस आहे. स्मूथ सरफेस. आणि जर सरफेस स्मूथ असेल तर तिथे फ्रिक्शन नसते. देर इज नो फ्रिक्शन असं आपण गृहीत धरतो. असा कुठलाच सरफेस राहत नाही स्मूथ. सरफेस म्हटला की तिथे फ्रिक्शन येतच, परंतु आपण सध्या प्रॉब्लेम सॉल्व करण्याकरता त्याला स्मूथ सरफेस समजतो. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या रिॲक्शन दाखवलेल्या आहेत, ही आर ए आणि इथली आर बी ही नेहमी या सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री राहणार आहे. याचा अँगल सरफेसशी 90 डिग्री ऑलवेज. म्हणजे इथे जर सरफेस असेल, हा सरफेस आहे तुमचा काढलेला सरफेस असा राहील, तर या रिॲक्शन जी दाखवायची आहे ती या सरफेसला परपेंडिक्युलर दाखवायची आहे. तसंच इथे सुद्धा, इथे हा सरफेस आहे जो आपण काढून टाकलेला आहे, या सरफेसला बरोबर 90 डिग्रीनी ती रिॲक्शन राहील. कारण काय की तो सरफेस स्मूथ आहे असं आपण समजतो. नंतर शेवटचा जो टॉपिक आहे, नंतर शेवटी इक्विलिब्रियम, नंतर पुढचा टॉपिक फ्रिक्शन. त्याच्यामध्ये आपण मग रफ सरफेस घेतो आणि फ्रिक्शनचा विचार करतो. तो वेगळा विचार करतो आपण. सध्या फ्रिक्शनचा विचार करायचा नाही आहे. त्याच्यामुळे ज्या रिॲक्शन्स राहतील त्या नेहमी परपेंडिक्युलर टू सरफेस राहणार आहेत. फ्री बॉडी डायग्रामचा अर्थ लक्षात आला. काय करायचं आहे तुम्हाला, फक्त विचारपूर्वक करायचं आहे. आपण कुठल्या कुठल्या सराउंडिंगपासून ती बॉडी वेगळी केली आहे आणि मग त्या बॉडीवर सराउंडिंगचा इफेक्ट काय होतो आहे. तर इथे फक्त आपला जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरचे कॉन्टॅक्ट पॉईंट कोणते आहेत तेवढे आपण पाहिले. या सिलेंडरचे कॉन्टॅक्ट पॉईंट फक्त हे दोनच आहेत, ए आणि बी. या दोन ठिकाणीच आपण हा सिलेंडर अलग केला आहे या भिंतीपासून. म्हणून त्या ए आणि बीवर तो इफेक्ट दाखवला आहे. हा पॉईंट ए आहे तुमचा आणि हा पॉईंट बी आहे आणि त्या पॉईंटवर आपण ती रिॲक्शन दाखवलेली आहे. दिस इज ए पॉईंट अँड दिस वन इज बी पॉईंट. आता तुमच्या लक्षात येईल की धिस सिलेंडर इज इन इक्विलिब्रियम अंडर द ॲक्शन ऑफ 3 फोर्सेस ऑल ॲक्टिंग टुवर्ड्स द पॉईंट. सगळेच्या सगळे ढकलणारे आहेत, दाबणारे. सो यू कॅन यूज लॅमिस थिअरम टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. म्हणजे लॅमिस थिअरम वापरायचं म्हणजे काय, लॅमिस थिअरम वापरून या रिॲक्शन्स किती आहेत त्या आपण काढतो, त्याचं प्रॉब्लेम सॉल्व करतो. पुढचं एक्झाम्पल पाहू. सेपरेटेड फ्रॉम इट्स सराउंडिंग बट शोईंग द इफेक्ट्स. तेच वाक्य लिहिलं आहे मी, इफेक्ट्स ऑफ सराउंडिंग. फ्री बॉडी डायग्रामचा अर्थ. ही दुसरी फिगर पहा. थोडक्यात कपडे वाळू घालायची दोरी दाखवलेली आहे मी, परंतु कंटिन्युअस कपडे न दाखवता एक जीन पॅन्ट बी पॉईंटवर टाकलेला आहे आणि दुसरा भारी जीन पॅन्ट सी पॉईंटवर टाकलेला आहे, असं काहीतरी आहे. किंवा दोन वजनं लटकवलेले आहे समजा. तर ती दोरी ॲक्च्युली ही दोरी सरळ राहायला पाहिजे किंवा सॅगिंग राहायला पाहिजे त्याचा शेप. तर इथं वजन लटकवल्यामुळे ही दोरी असल्यामुळे थ्रेड किंवा रोप, हा रोप असल्यामुळे आणि इथं वजन लटकवल्यामुळे हा स्ट्रेट लाईन राहील, कारण की इथं वाकू नाही शकत.
ताणल्या चालला आहे तो. इथे डी पॉईंटवर बांधून ठेवलेला आहे आणि इथे वजन लटकवलेलं आहे. त्याच्यामुळे हा भागसुद्धा स्ट्रेट राहील, बिलकुल सरळ रेषा, ताणल्या गेलेला आहे. आणि या दोन वजनाच्या फरकामुळे हा भागसुद्धा ताणल्या गेलेला आहे. सो ऑल दीज आर स्ट्रेट लाईन्स. आता या केसमध्ये हे वजनं लटकवल्यामुळे आणि दोरी मजबूत आहे, तुटत नाही आहे, त्यामुळे हे सगळंच्या सगळं सिस्टीम पूर्ण इक्विलिब्रियममध्ये राहील, कुठे हलणार नाही, काही नाही, इकडे तिकडे जाणार नाही. आता मला या सिस्टीमचा जर फ्री बॉडी डायग्राम काढायचा असेल पूर्ण, तर काय करावं लागेल? हा सपोर्ट काढून टाकला मी, समजा हा इथला स्लॅबवर इथं किंवा भिंतीला इथं बांधलेली आहे स्लॅबला, हा स्लॅबचा इथला इथून तोडून टाकलं तर काय होईल? या ठिकाणी कट केला, इथे दोरी खाली पडेल, सरळ खाली पडेल इकडे, कारण की इथे तर ते खालच्या डायरेक्शन वजनं लटकवलेले आहेत, त्याच्यामुळे ती दोरी सरळ खाली पडेल. म्हणजे थोडक्यात काय, इथे सपोर्ट हा इथे सरळ अशी रिॲक्शन लावून राहिला. इथे मला रेषा सरळ नाही काढता येत, ही अशी रिॲक्शन लावत आहे, म्हणजे थोडक्यात त्याला धरून ठेवत आहे, वरती ताणून ठेवत आहे. तसंच मी इथे डीवर समजा कट केलं या ठिकाणी, तर काय होईल? हे इकडच्या बाजूनी सरळ खाली पडेल असं. म्हणजेच इथे काय होऊन राहिलं आहे? हा रिॲक्शन लागून राहिली आहे इथं, म्हणजे हा स्लॅब इथे रिॲक्शन लावून राहिला. अशा दोन रिॲक्शन इथं राहतील, एक डाव्या बाजूला ए सपोर्टवर आणि दुसरी डी सपोर्टवर, या रिॲक्शन राहतील. आता मी सांगितल्याप्रमाणे ही पूर्ण सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे, म्हणजे त्याचे सगळे पॉईंटसुद्धा इक्विलिब्रियममध्ये आहे. आता मला या बी पॉईंटचा फ्री बॉडी डायग्राम काढायचा, फक्त या पॉईंटचा, बी पॉईंटचा. बाकी दोरीपासून, दोन्हीकडच्या दोरीपासून त्या पॉईंटला अलग करायचं आहे, या वजनापासूनही अलग करायचं आहे. मग बी पॉईंटचा फ्री बॉडी डायग्राम काय येईल पहा, लक्षात येते आहे का तुमच्या? फोर्सची डायरेक्शन पहा. आता हे कसं ठरवायचं पहा. आता हा बी पॉईंट मी इथे काढला, त्याच्यावर एक ॲक्टिव्ह फोर्स तर दिलेला आहे, हा W1, तो W1 तसाच्या तसा मी इथे दाखवला. इफेक्ट ऑफ लोड हा फोर्स दाखवला W1. आता बाकीचे हे दोन कसे दाखवायचे, त्याचा विचार फक्त एवढा करायचा, ही AB जी रोप आहे, हा दोरी आहे, ही जर कट केली मी इथून तर काय होईल? ही सगळी सिस्टीम इकडे खाली येऊन पडेल. म्हणजे थोडक्यात काय, तर ही दोरी जो आहे, AB रोप आहे, हा या वजनाला तिकडे ताणून धरतो आहे, म्हणजे या डायरेक्शननी. म्हणून त्या फोर्सची डायरेक्शन पहा इकडे दाखवलेली आहे, FAB. आता मी दोरी इथे जर कट केली, BCच्या मधात इथे दोरी कट केली, तर काय होईल? हे सगळंच्या सगळं कुठे जाईल? इकडे डावीकडे जाईल, या बाजूला असं सरळ जाईल. आणि इकडे पाहिजे ही मी इथली दोरी कट केली, समजा या ठिकाणाहून कट केली, तर हे सगळं काय होईल? हा AB जो आहे तो सरळ असा जाईल इकडे उभा. हा पॉईंट येईल तुमचा B, आणि इथे तुम्ही ते वजन लटकवलेलं ते राहील W1. खाली पडणार नाही, परंतु ही दोरी अशी सरळ होऊन जाईल. ही दोरी अशी तिरपी ठेवायचं काम कोण करून राहिला आहे? हा BC करून राहिला. म्हणजे तो त्याला इकडे उजव्या बाजूला ओढून ठेवत आहे. म्हणून या BCची डायरेक्शन पहा, उजव्या बाजूला दाखवलेली आहे. तर याला म्हणतात बी पॉईंटचा फ्री बॉडी डायग्राम, FBD ऑफ पॉईंट B. नेक्स्ट तसाच फ्री बॉडी डायग्राम ऑफ पॉईंट C काढलेला आहे पहा. तुम्हीच विचार करा, ही दोरी C पॉईंटचा फ्री बॉडी डायग्राम काढताना C पॉईंट कोणाशी कनेक्टेड आहे? या Bशी कनेक्टेड आहे. इथं कट केलं तर काय होईल? हे सगळंच्या सगळं जे आहे हे पूर्ण हे या बाजूला मूव्ह होईल,
इकडं मूव्हमेंट होईल याची. त्याच्यामुळे हा बी सी रोप काय करतो आहे, त्याला इकडे ओढून ठेवतो आहे. डायरेक्शन पहा बी सी. तसंच या सी डीला इथं कट केला तर हे सगळंच्या सगळं पूर्ण वजन कुठं जाईल, हे इकडं जाईल सरळ. हा W1 येईल बी पॉईंट, आणि त्याच्याच खाली हा इथं सी पॉईंट येईल, आणि इथं W2 येईल. हा W2 एक सरळ रेषेत येऊन जाईल. जर मी इथं दोरी तोडली तर, कट केली तर ही सरळ अशी उभी होऊन जाईल. याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स नाही लागत, फक्त विचार करायचा आहे, कॉमन सेन्स. इथे दोरी कट झाली तर काय होईल, तुम्ही छोटासा प्रयोगही घरी करून पाहू शकता याचा. ही दोरी सरळ अशी उभी होऊन जाईल, नुसता विचार केला तरी होते. म्हणजेच थोडक्यात हा सी डी काय करतो आहे, या दोरीला इकडे ताणून ठेवतो आहे या बाजूला, तसा फोर्स लावतो आहे उलटा, म्हणून हे खाली जात नाही आहे. म्हणून हा इथे FCD दाखवला आहे पहा या बाजूला. आणि थोडक्यात हा FCD बरोबर या CD रोपला पॅरलल राहील, त्याचा अँगल जर काढायचा झाला तर. अशा प्रकारे फ्री बॉडी डायग्राम ऑफ पॉईंट बी, फ्री बॉडी डायग्राम ऑफ पॉईंट सी, हे दोन्ही डायग्राम जेव्हा तुम्ही पाहिलेत आता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. इथे सुद्धा तुम्हाला लॅमिस थिअरम लावता येते, कारण की बी पॉईंट इक्विलिब्रियममध्ये आहे अंडर द ॲक्शन ऑफ 3 फोर्सेस ऑल ॲक्टिंग अवे फ्रॉम द पॉईंट. सी पॉईंटला सुद्धा तसंच आहे. सी पॉईंट इज इन इक्विलिब्रियम बिकॉज ऑफ द 3 फोर्सेस ऑल ॲक्टिंग अवे फ्रॉम द पॉईंट. त्याच्यामुळे या रस्सीचं प्रॉब्लेम जे आहे, रोप, हे लॅमिस थिअरमनी सॉल्व करता येते. नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथे पहा काय केलेलं आहे. टेबलवर हे पुस्तक ठेवलेलं आहे. या पुस्तकावर अजून एक पुस्तक ठेवलेलं आहे. टेबलच्या टॉपवर पहिलं पुस्तक, त्याच्यावरती दुसरं पुस्तक, त्याच्यावरती तिसरं पुस्तक. आता मी 3च दाखवले, तुमच्या घरी कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त असेल, किंवा अलमारीत ठेवलेले आहे लाकडाच्या पाटीवर. आता इथे तुम्ही ही पूर्ण सिस्टीम जी दाखवलेली आहे मी फिगरमध्ये, ही बरोबर एका जागेवर स्थिर आहे. टेबलवर हे 3 पुस्तकं ठेवले आहे, म्हणजे एका जागेवर व्यवस्थित आहेत, म्हणजे इक्विलिब्रियममध्ये. आता मला इथे प्रत्येकाचा फ्री बॉडी डायग्राम काढता येतो. वरच्या पुस्तकाचा फ्री बॉडी डायग्राम, मधल्या पुस्तकाचा फ्री डायग्राम, खालच्या पुस्तकाचा फ्री बॉडी डायग्राम वेगवेगळा काढता येतो, कारण की ही पूर्ण सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे. म्हणजे प्रत्येक पुस्तकसुद्धा इक्विलिब्रियममध्ये आहे. पहा इथे पहिला दाखवला आहे हा वरचं पुस्तक. आता वरचं पुस्तक म्हणजे त्याचं वेट इथे दाखवलेलं आहे मी. W1 समजा त्याचं वेट आहे, तर तो पहिला फोर्स इथे दाखवता येईल. हा W3 त्या पुस्तकाचं वजन. आता हे पुस्तक नुसता हा वेट जर असेल या पुस्तकाचा, तर हे जागेवर राहू शकत नाही, हे खाली जाऊन पडेल. म्हणजेच हे खालचं पुस्तक काय करत आहे, सेकंड नंबरचं, ते त्याला सपोर्ट करत आहे. समजा हे पुस्तक मी काढून टाकलं मधातून, तर काय होईल, हे वरचं पुस्तक खाली जाऊन पडेल. म्हणजेच काय, तर इथे ही रिॲक्शन लागते आहे पहा. ही रिॲक्शन कोण देत आहे, ते खालचं पुस्तक देत आहे, ही रिॲक्शन. आता या 2 फोर्सेसमुळे, एका लाईनमध्ये आहे दोन्ही फोर्सेस, कोलिनियर आहे, आणि इक्विलिब्रियम जर पाहिला तर W3 आणि R1 हे दोघं सारखेच यायला पाहिजे. ठीक आहे, तो नंतरचा भाग आहे, पण हा फ्री बॉडी डायग्राम, याला म्हणतात फ्री बॉडी डायग्राम ऑफ टॉप बुक. या वरच्या पुस्तकाचा फ्री बॉडी डायग्राम काढला मी. तसाच मला मधल्या पुस्तकाचा फ्री बॉडी डायग्राम काढता येतो पहा. हे मधलं पुस्तक इथे दाखवलेलं आहे, हे पुस्तक या ठिकाणी मी दाखवलं. आता याच्यावर काय येईल, याचं स्वतःचं वजन येईल या पुस्तकाचं, प्लस त्याच्यावरती अजून एक पुस्तक ठेवलेलं आहे, म्हणजे त्याचं पण वजन येईल. म्हणजे थोडक्यात इथे स्वतःचं वजन प्लस त्याच्यावरती ठेवलेल्या पुस्तकाचं वजन, असा हा W येईल पूर्ण. आणि हे खाली पडत नाही आहे, कारण काय, त्याच्या खाली अजून एक पुस्तक आहे. तर हे पुस्तक काय करेल, त्याला सपोर्ट करून राहिलं आहे.
खाली जाऊ देत नाही आहे, म्हणजे त्याची रिॲक्शन येईल. सो दॅट इज R2. आता या दोनमुळे R2 आणि या डाऊनवर्डमुळे, या दोघांमुळे हे पुस्तक इक्विलिब्रियममध्ये आहे. तर हे झाला मधल्या पुस्तकाचा फ्री बॉडी डायग्राम. तसाच खालच्या पुस्तकाचा सुद्धा फ्री बॉडी डायग्राम काढता येईल. आता खालच्या पुस्तकाचा जर विचार केला तर याचं स्वतःचं वजन प्लस त्याच्यावरती अजून 2 पुस्तकं ठेवले आहे म्हणजे त्यांचं पण वजन, हे सगळं त्याच्यावर येणार आहे. सो इट इज W1 प्लस W2 प्लस W3 एवढं डाऊनवर्ड वेट आहे तिथे. आणि याला हा टेबल टॉप खाली जाऊ देत नाही आहे, म्हणजे हा टेबल टॉप त्याला रिॲक्शन देईल अपोजिट R3. हा रिॲक्शन ॲक्च्युली हा R3 असा येत नाही, तो आपल्या कॅल्क्युलेशनसाठी असा दाखवतो आपण. ॲक्च्युली हा जो R3 येणार आहे किंवा R2 येणार आहे किंवा R1 तो असा नाही येणार, ॲक्च्युली असा येतो तो प्रत्येक ठिकाणी, कारण की पूर्ण सरफेसला सपोर्ट आहे ना असा, या प्रकारचा. सर हां, असं सगळीकडे रिॲक्शन राहील त्याची, प्रत्येक ठिकाणी त्याला सपोर्ट राहील. आणि या सगळ्या फोर्सेसची जर बेरीज केली तर ती येईल आपला हा R3. कॅल्क्युलेशनसाठी आपण बरोबर त्याला मधात दाखवलेला आहे. ॲक्च्युली हा असा पॉइंटेड नसतो एका ठिकाणी, सगळीकडे सरफेस आहे, त्याच्यामुळे इथे सगळीकडे रिॲक्शन डेव्हलप होईल अशी अपवर्ड या ठिकाणी. असं एका पॉईंटला होत नाही. आपल्या सिम्प्लिसिटीसाठी आपण त्याला एका ठिकाणी दाखवलेलं आहे, बस, बाकी काही नाही. इथेही तसंच आहे, R2चंही तसंच आहे. या पूर्ण सरफेसवर असे अपवर्ड रिॲक्शन लागतील. इथे सुद्धा तसंच आहे, सगळीकडे अपवर्ड रिॲक्शन लागतील. सो दिस इज हाऊ यू हॅव टू ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम्स. असे अजून बरेच एक्झाम्पल आहेत, पुढे जाऊ तेव्हा आपण अजून शिकणार आहोत फ्री बॉडी डायग्राम. सध्या एवढे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेले आहेत. मला वाटते फ्री बॉडी डायग्राम म्हणजे शॉर्टमध्ये showing all active and reactive forces on the body, अशी फ्री बॉडी डायग्रामची डेफिनेशन आहे. सगळे दाखवायचे, सोडायचं कोणालाच नाही. सो दीज वेर द एक्झाम्पल्स ऑफ फ्री बॉडी डायग्राम. त्यानंतर अजून एक आहे पहा. हा एक चेंडूसारखा स्फिअर हा लटकवलेला आहे. या दोरानं, इथे दोर आहे, हा दोरी बांधलेली आहे, ही रोप, आणि इकडे भिंत आहे. समजा ही भिंत नसती तर काय झालं असतं? तो बॉल पेंड्युलम सारखा मूव्ह हो सरळ, हो सर. हा मूव्ह झाला असता आणि शेवटी झाला. हा रोप शेवटी हळूहळू मूव्ह होऊन हा जो रोप आहे तिरपा तो असा उभा झाला असता, बरोबर आहे, सरळ Yes, sir. डाऊनवर्ड. हा भिंतीमुळे तो त्याला इकडे येऊ देत नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय, भिंत त्याला त्याच्या विरुद्ध, मुवमेंटच्या विरुद्ध असा रिॲक्शन लावतो आहे. दुसरं, हा खाली का नाही पडत आहे? इथे रोप लावलेला आहे, म्हणजे हा रोप काय करतो आहे, त्याला अपवर्ड रिॲक्शन लावतो, असा धरून ठेवतो आहे वरती. सो दिस इज सेकंड वन. आणि याचं स्वतःचं वजन आहेच, दॅट इज डाऊनवर्ड ॲक्टिंग. सो द फ्री बॉडी डायग्राम, हा स्पिअरचा फ्री बॉडी डायग्राम, त्याचं स्वतःचं वजन, हा रोपमधला फोर्स म्हणजे टी दाखवला आहे, ॲक्च्युली तो ताणल्या जातो म्हणून टेन्शन दाखवलेलं आहे, TB. टी म्हणा, F म्हणा, नाव महत्त्वाचं नाही आहे. जनरली टेन्शन असेल, असं ओढणारा असेल तर त्याला टेन्शन म्हणतो आपण, पुल, TB. आणि इकडे हा भिंतीचा, भिंतीमुळे जो सपोर्ट आहे त्याची रिॲक्शन A. स्मूथ सरफेस आहे त्याच्यामुळे बिलकुल नॉर्मल राहील, हा सरफेसला परपेंडिक्युलर. हा सुद्धा बरोबर ओरिजिनमधून पास होणारा हा टेन्शन राहील. म्हणजे तिन्ही फोर्सेस एका पॉईंटवर भेटत आहेत. म्हणजे थोडक्यात या कंडिशनला तर लॅमिस थिअरम नाही लावता येत आपल्याला, कारण की काय होऊन राहिलं आहे, इथे हा ओढणार आहे, हा सुद्धा खाली ओढणाराच आहे,
आणि हा तिसरा फोर्स पॉईंटकडे जाणार आहे, पुश दाबणार आहे. तर या केसमध्ये लॅमिस थिअरम लावता येत नाही. आपल्याला काय करावं लागेल, हा आरे इकडे घेऊन जावं लागेल समोर आणि मग लॅमिस थिअरम लावावा लागेल, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. ठीक आहे, ते नंतर पाहू. तर फ्री बॉडी डायग्राम आता तुमच्या लक्षात आलं असेल असं मी समजतो. ऑल ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह फोर्सेस मस्ट बी शोन इन द फ्री बॉडी डायग्राम. काही शंका कोणाला? ओके. नो सर. हां, हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. हां, सगळे फोर्सेस दाखवता आले पाहिजे. बरोबर. आता याच्यावर मी एक्झाम्पल घेतला एक लॅमिस थिअरमचा. A cylinder weighing 8,000 Newton is supported on a trough. ट्रफ म्हणजे मी सुरुवातीची जी फ्री बॉडी डायग्राम काढली होती, व्ही नॉच दाखवली होती तुम्हाला तशासारखं. ट्रफ ऑन ए ट्रफ whose one side is vertical. Whose one side is vertical and other inclined at 30 degree with horizontal. Find the reactions at the contact point. सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात पहिला फ्री बॉडी डायग्राम आपण पाहिला तो पहा. त्याची फिगर याच्यावरून पहा. हुज वन साईड इज व्हर्टिकल अँड अदर इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री. त्यावरून त्याची फिगर बनते पहा. हा ट्रफ आहे, हा दाखवलेला रेड कलरमध्ये. याची एक साईड व्हर्टिकल उभी आणि दुसरी साईड ही जी आहे, दुसरी भिंत ही हॉरिझॉन्टलची आणि 30चा अँगल केलेला आहे, 30 डिग्री. या दोन सपोर्टमुळे, ही उभी भिंत आणि ही तिरपी भिंत, या दोन सपोर्टमुळे हा जो सिलेंडर आहे हा बरोबर इथे जागेवर आहे. आता त्याला पाहिजे फाइंड द रिॲक्शन्स ॲट द कॉन्टॅक्ट पॉईंट. आता कॉन्टॅक्ट पॉईंट कोणते आहे या सिलेंडरचे? हा ए पॉईंट कॉन्टॅक्ट पॉईंट आहे इथे आणि बी पॉइंट आणि हा पी पॉईंट इथे. या दोन ठिकाणी रिॲक्टिव्ह फोर्सेस आपल्याला दाखवावं लागणार आहे. हा 90 डिग्री आहे कारण की ही व्हर्टिकल वॉल आहे आणि हॉरिझॉन्टलशी याचा अँगल हा राहील 90 डिग्री आणि याचा अँगल दिलेला आहे हा 30 डिग्री. अल्फा 1 आणि अल्फा 2. इथे एक रिॲक्शन येईल, ही इथं दाखवायला नव्हती पाहिजे पण तुम्हाला समजण्याकरता या सपोर्टला परपेंडिक्युलर ही रिॲक्शन दाखवलेली आहे आणि इथे एक रिॲक्शन दाखवलेली आहे. कारण की ही भिंत जर मी काढून टाकली उभी तर हा स्पियर काय होईल, हा सिलेंडर हा इकडे जाईल, असा इकडे मूवमेंट होईल त्याची, खाली पडेल तो. म्हणून ही भिंत त्याला असा धरून ठेवून राहिली आहे, सपोर्ट देऊन राहिली. तसंच ही भिंत जर काढली मी तर हा स्पियर इकडे येऊन खाली पडेल, तर हा खाली पडू नये म्हणून ही भिंत आहे आणि त्याच्यामुळे त्याची रिॲक्शन त्याच्या अपोजिट, मूवमेंटच्या अपोजिट ही रिॲक्शन. अशा या दोन रिॲक्शन आहे आणि याचं स्वतःचं वजन राहणारच आहे. आता इथे मी ॲक्सिस दाखवली आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. कारण की लॅमिस थिअरम वापरायचा तर सगळ्यात महत्त्वाचं आहे अँगल काढणे, करेक्ट अँगल. त्याच्यासाठी प्रत्येक जिथे जिथे अँगल काढायचे आहे तिथे तुम्ही अशी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दाखवायला पाहिजे. त्यावरून अँगल काढणं खूप सोपं जाते. पाहता इथे आता या ठिकाणी ही हॉरिझॉन्टल आहे आणि हा इन्क्लाइंड आहे. याच्यामधला अँगल हा 30 डिग्री दिला आहे. दिस अँगल इज 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. त्याच्यामुळे या हॉरिझॉन्टलला परपेंडिक्युलर किंवा ठीक आहे तुम्ही हा ट्रँगल पहा. हा ट्रँगल जर पाहिला तुम्ही, ट्रँगलच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते? 180. 180 हां, डिग्री. यस 180 180. त्याच्यातला हा इथला 90 डिग्री आहे पहा, हा 90 डिग्री आहे.
कारण की परपेंडिक्युलर असते रिॲक्शन सरफेसला. सो दिस अँगल इज 90 डिग्री. हा अँगल 30 आहे, म्हणजे हा अँगल कितीचा होईल? 60 degree. या 60 degree. दिस विल बी 60 डिग्री. मग हा अँगल कितीचा होईल? Sir, 90 degree. Also 60 degree. 60 degree. 60 degree, sir. 60 डिग्री होईल. हे पाय, ही पेअर तुम्ही शिकलेले आहेत, ही पेअर तुम्ही शिकलेली आहेत शाळेत. ही एक लाईन, हां, ही दोन समांतर रेषा आहे, दोन समांतर रेषा आहे आणि त्याला क्रॉस करणारी अशी लाईन आहे. तर हा जो अँगल आहे, हा आणि हा अँगल सारखा असतो, बरोबर आहे का? काय म्हणतात त्याला? हां, ओके. मला नाव आठवत नाही. हा 60 असेल तर हा सुद्धा 60 आहे, आणि हा 60 झाला तर हा कितीचा होईल? 30. यस, दिस विल बी अल्फा 2. म्हणजे थोडक्यात प्लेनचा अँगल हॉरिझॉन्टलशी अल्फा 2 आहे आणि रिॲक्शनचा व्हर्टिकलशी अँगल अल्फा 2 आहे. लक्षात घ्या, उलट आहे. प्लेनचा अँगल हॉरिझॉन्टलशी अल्फा 2 आहे, तर इथे रिॲक्शन, ही जी रिॲक्शन दाखवली आहे रेड कलरची, त्याचा अँगल हा अल्फा 2 आहे. महत्त्वाचं. तसंच इथे आहे, हा 90 डिग्री आहे, त्याच्यामुळे इथेही 90 डिग्री होईल, तर हा 90 डिग्री येईल, म्हणजे हा येईल तुमचा अल्फा 1 विथ व्हर्टिकल. हा झाला अल्फा 2, हा झाला अल्फा 1, म्हणजे हा टोटल अँगल तुम्हाला मिळाला अल्फा 1 प्लस अल्फा 2. लक्षात येते? हा पूर्ण अँगल इथून इथपर्यंत. हा हॉरिझॉन्टल या रिॲक्शनपासून तर या रिॲक्शनपर्यंतचा हा अँगल होतो आहे तुमचा अल्फा 1 प्लस अल्फा 2. तसंच 120 डिग्री. हां, जे काही येईल ते आपण तो नंतर पाहू. समजून घ्या, हे प्रत्येक स्फिअर किंवा सिलेंडरच्या प्रॉब्लेममध्ये असे अँगल काढावं लागतात. प्रोसिजर समजून घ्या. व्हॅल्यू किती येईल आपण नंतर पाहू. त्यानंतर हा अँगल किती येईल कोणी सांगू शकेल का? हा पूर्ण अँगल 150 degree. 150 150. degree. Sir, 150. 180 minus 30 is equal to 150 150. डिग्री. मला आकडा नाही पाहिजे, मला आकडा नको, आकडे नको, या फिगरसाठी नको मला. 180 डिग्री सर तो टोटल. हा अल्फा 2 पहिले काय पाहिलं आपण? हा अल्फा 2 दिलेला आहे, त्याच्यावरून इथे व्हर्टिकलशी अँगल दिसतोय फिगरमध्ये, मी बाण हे पॉईंट दाखवतोय, हा अल्फा 2 आहे. त्याच्यामुळे हा अँगल किती होईल तुमचा? 180 पूर्ण. पहा, हा पूर्ण इथून इथपर्यंतचा अँगल किती आहे? हा 180, बरोबर आहे. त्याच्यातून हा अल्फा 2 गेला इथला, म्हणजे हा जो मला अँगल पाहिजे आहे आता, मला इथून इथपर्यंतचा अँगल पाहिजे आहे, तर तो अँगल राहील तुमचा 180 मायनस अल्फा 2. यस, minus अल्फा 2. यस, 180 मायनस अल्फा 2. तसाच ही रिॲक्शन आणि ही व्हर्टिकल याच्यातला अँगलही मला कसा मिळेल? 180 minus Minus alpha. alpha. मायनस Minus अल्फा 1, कारण की इकडचा अल्फा 1 आहे ना, हा इकडचा अल्फा 2 आहे, हा 30 डिग्री, हा अल्फा 1 आहे, म्हणजे हा मिळेल तुम्हाला 180 मायनस अल्फा 1, म्हणजे 180 मायनस 90 डिग्री. तर हे महत्त्वाचं, हे अँगल काढणं आहे लॅमिस थिअरमचं. लक्षात आलं असेल तर एक वेळा जरूर आजच प्रॅक्टिस करा. पहा, इथे पुढे दाखवलेला आहे मी. हा आपला फ्री बॉडी डायग्राम सिलेंडरचा. या सिलेंडरचं वेट W. इथे ही व्हर्टिकल वॉल आहे, त्याच्यामुळे त्याला परपेंडिक्युलर ही हॉरिझॉन्टल रिॲक्शन
आर ए नाव आहे या पॉईंटचं, म्हणून या रिॲक्शनचं नाव आर ए. त्यानंतर हा तिरपा सरफेस जो आहे इन्क्लाइंड सरफेस, त्याला परपेंडिक्युलर रिॲक्शन ही राहील आर बी. आता आपल्याला लॅमिस थिअरम लावायचा आहे, म्हणजे सगळे अँगल काढावे लागतात. पहा, हे 3 अँगल आपल्याला काढावं लागतात. आता हा अँगल मी तुम्हाला सांगितला ऑलरेडी. हा अँगल येणार आहे तुमचा अल्फा 1 प्लस अल्फा 2. हा दाखवलेला आहे ना पहिले, सुरुवातीला मी तुम्हाला अँगल दाखवलेला आहे. दिस विल बी अल्फा 1 प्लस अल्फा 2, म्हणजे 90 आणि 30. अल्फा 1 90 दिला आहे आणि अल्फा 2 30 दिला आहे, म्हणजे हा 120 डिग्रीचा अँगल. त्यानंतर हा अँगल पहा 180 मायनस अल्फा 2 इट इज इक्वल टू 150 डिग्री. वरती पाहिला आहे आपण 180 मायनस अल्फा 2, त्याचप्रमाणे काढला आहे. त्यानंतर हा झाला 180 मायनस अल्फा 1 इज इक्वल टू 90 डिग्री. असे तिन्ही अँगल पहिले आपण काढून घेतले. आता आपल्याजवळ या डब्ल्यूची किंमत आहे पहा. हा डब्ल्यू दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये, वेईंग 8000 न्यूटन. डब्ल्यू दिलेला आहे. तिन्ही अँगल आपल्याला माहीत आहेत, म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे, या रिॲक्शन काढायचे आहे आर ए आणि आर बी. आता हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येईल, पण याच्यातली महत्त्वाची स्टेप पुन्हा सांगतो, हे अँगल काढणे ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. तिन्ही अँगल काढावे लागतात तुम्हाला, आणि या तिन्ही अँगलची बेरीज किती यायला पाहिजे? 186 360 डिग्री. हां, पूर्ण गोल 360 Yes. डिग्री सर. पूर्ण गोल फिरून राहिलो आपण. 360 360 आहे का? 360 चेक करून घ्या. 90 प्लस 120 प्लस 150, 150 आणि 20 170, 270, 270 आणि 90 360. हो सर आहे. हां, ते चेक करून घ्यायचं. आहे. पहा आता पुढे लिहिलं आहे. आता सोल्युशन, ह्या डायग्राम समजवल्या तुम्हाला. आता सोल्युशन युजिंग लॅमिस थिअरम. लॅमिस थिअरम आपण आधीच पाहिलेला आहे. त्याच्या आधी हा चेक करून घ्यायचा. हा θ1 θ2 आणि θ3 तिन्ही अँगलची बेरीज म्हणजे काय थोडक्यात ते दाखवायचं राहिलं माझं. हा समजा θ1 आहे, θ1. हा θ2 आहे आणि हा θ3 आहे पूर्ण अँगल. हे तुम्ही काढले θ1 θ2 θ3 या फॉर्म्युल्याने काढले. θ3 म्हणजे हा झाला अल्फा 1 प्लस अल्फा 2, θ1 झाला 180 मायनस अल्फा 2 आणि हा θ2 झाला 180 मायनस अल्फा 1. तुम्ही काढून घेतले. तर पहिले हे चेक करून घ्यायचं की या तिघांची बेरीज 360 येत आहे की नाही, हे चेक करा आणि मग पुढे जा, म्हणजे प्रॉब्लेम चुकणार नाही. आता हा लॅमिस थिअरम आहे. F1 डिवायडेड बाय साइन θ1 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय साइन θ2 इज इक्वल टू F3 डिवायडेड बाय साइन θ3. आता याच्यात कनेक्शन काय आहे? F1 आणि θ1 मध्ये F1च्या अपोजिट अँगल θ1, F2च्या अपोजिट अँगल θ2 आणि F3च्या अपोजिट अँगल θ3. अपोजिट अँगल पाहिजे हां, त्याला लागून असलेला अँगल चालत नाही. हां, अपोजिट अँगल. सो आता इथे पहा, त्याच्यानुसार लिहिलेलं आहे मी F1 म्हणजे काय घेतलं आहे? आर ए घेतला आहे फिगरनुसार आर ए. आता या आर एच्या अपोजिट अँगल कोणता आहे? हा θ1. किती आला आहे तो आपला? हा 150 आलेला, 150. म्हणून इथं लिहिलं आहे 150. हां, आर ए डिवायडेड बाय साइन 150 इज इक्वल टू F2च्या जागेवर मी घेतला आहे आर बी, दुसरी रिॲक्शन ही आर बी डिवायडेड बाय त्याच्या अपोजिट अँगल म्हणजे θ2. θ2 किती आहे? हा 90 डिग्री आहे इथे, म्हणून इथे लिहिलं आहे आर बी डिवायडेड बाय साइन 90 इज इक्वल टू F3 म्हणजे याचं वजन घेतलं आहे. हे वजन दिलेलं आहे तिथे 8000 न्यूटन, प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. सो 8000 त्याच्या अपोजिट अँगल कोणता आहे? या 8000च्या अपोजिट अँगल हा θ3 म्हणजे तो आला आहे आपला 120. सो 8000 डिवायडेड बाय साइन 120. आता हे इक्वेशन वापरून
आपल्याला आर ए आणि आर बीची व्हॅल्यू काढायची. तर पहिले आपण काय करू, आर ए डिवायडेड बाय साईन 150 इज इक्वल टू 8000 डिवायडेड बाय साईन 120. अशा दोन टर्म घेतल्या आहेत पा पुढे. हेन्स आर ए डिवायडेड बाय साईन 150 हे इक्वल टू आहे आणि इथे इक्वल टू आहे, ही मधातली सोडून दिली मी, इज इक्वल टू तिसरी व्हॅल्यू 8000 डिवायडेड बाय साईन 120. आता इथे काय, या इक्वेशनमध्ये फक्त एकच अननोन आहे. हे असंच्या असं जरी तुम्ही कॅल्क्युलेटरवर लिहिलं तरी तुम्हाला आर एची व्हॅल्यू मिळून जाईल शिफ्ट सॉल्वनी. किंवा जर आपण मॅथमॅटिकल रूलनुसार सॉल्व केलं तर हा साईन 150 इकडे गुणीला जाईल मल्टिप्लाईडला. सो इट इज आर ए इज इक्वल टू, हे या बाजूचं तसंच ठेवलं आहे 8000 डिवायडेड बाय साईन 120 मल्टिप्लाइड बाय हा साईन 150 इकडे मल्टिप्लायला जाईल साईन 150. मी दोन करून घेईल दोन नंतर करून घेईल. सध्या एक हे चालू आहे बरं. नाही प्रश्न तो नाही आहे. मग एक महिना हे जमणार नाही सगळं. एक करा ना, मी दोन करून घेईल कंटिन्युअस, काही प्रॉब्लेम नाही. नंतर बदली झाली तर मग नशीब आपलं. ओके. तर याप्रमाणे आरे काढला का कोणी आरे? सर So 4,000. 4680.8. 0.02. बरोबर आहे, बरोबर आहे. 4618.8 न्यूटन. याप्रमाणे आर बी काढायचं. आता आर बी काढायसाठी काय करायचं, ही सेकंड टर्म आणि थर्ड टर्म या दोघांना घ्यायचं. आर बी अपॉन साईन 90 इज इक्वल टू 8000 अपॉन साईन 120 त्यांना घ्यायचं. आता पहा, आर बी अपॉन साईन 90 इज इक्वल टू 8000 अपॉन साईन 120 ते घेतलं आहे. आता पुन्हा हा साईन 90 इकडे मल्टिप्लायला जाईल आणि कॅल्क्युलेशन करायचं. आर बी इज इक्वल टू 8000 डिवायडेड बाय साईन 120 मल्टिप्लाइड बाय साईन 90. सो इट कम्स आउट टू 9237.6. 9237.6 न्यूटन. तर अशा प्रकारे या सपोर्ट रिॲक्शन आपण काढल्या. इथे जागा नव्हती म्हणून मी खाली उत्तर लिहिलेलं नाही. तुम्ही खाली उत्तर लिहायला पाहिजे क्वेश्चन वाचून. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, फाइंड द रिॲक्शन ॲट द कॉन्टॅक्ट पॉईंट्स. तर तुमचं उत्तर राहील द रिॲक्शन्स ॲट द कॉन्टॅक्ट पॉईंट्स आर ए इज इक्वल टू, फिगरमध्ये मात्र आर ई कोणती आहे ते दाखवायला पाहिजे बरं. बिना फिगरचं प्रॉब्लेम सॉल्व करायचं नाही. आर ए दाखवायची तिथे आणि मग त्याची व्हॅल्यू ही आहे असं दिसते, कारण की कोणता आर ए आणि कोणता आर बी आहे समजणार नाही. बऱ्याच ठिकाणी हे असे पॉईंट दिलेले नसतात. आता कुठं आहे, या प्रॉब्लेममध्ये काही म्हटलेलं नाही आणि फिगर दिलेली नव्हती. या प्रॉब्लेम वाचून मी ही फिगर काढलेली आहे. ही फिगर तुम्हाला काढता आली पाहिजे. काही ठिकाणी देतात फिगर, काही प्रॉब्लेममध्ये, काही ठिकाणी नाही देत. त्यामुळे ती फिगर काढता आली पाहिजे हे प्रॉब्लेम वाचून. आणि त्याच्यासाठी सोपं काम आहे, पुस्तकातले प्रॉब्लेम वाचायचे आणि ती फिगर टॅली करून पाहिजे. प्रॅक्टिसनी सगळं सोपं होऊन जाते, पण थोडीशी मेहनत लागते, अजून काही नाही. तर अशा प्रकारे लॅमिस थिअरमचं हे सिलेंडरचं प्रॉब्लेम किंवा स्फिअरचं प्रॉब्लेम असेल तर असं सॉल्व होते. हे याप्रमाणे लक्षात ठेवा. जे दिलेले अँगल असतात त्यावरून हे 3 अँगल कसे काढायचे. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ लॅमिस थिअरम. आता या पुढचे प्रॉब्लेम माझी प्रिपरेशन झालेली नाही आहे, तरी तुम्हाला पुढचं प्रॉब्लेम मी दाखवतो. पहा, अरे हेच प्रॉब्लेम आला का पुढे. हां, हे प्रॉब्लेम दिलेला आहे पहा. हे सध्या मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतो आहे. ए बॉडी वेइंग 100 किलो न्यूटन is in equilibrium position as shown in figure. Calculate the minimum value of P and its inclination with horizontal.
हे सगळं जुन्याच प्रॉब्लेमचं आहे, मला वेळ नाही मिळाला ते कंप्लीट करायला. हे सगळं नाही आहे सध्या, हे जुन्याच प्रॉब्लेमचं आहे. हे कट प्रॉब्लेम हे सुद्धा नाही. हा प्रॉब्लेम आहे, ही प्रॉब्लेमची फिगर आहे. हा इथं ए हा रोप आहे, इथे वजन लटकवलेलं आहे 100 किलो न्यूटन, आणि हा फोर्स पी लावलेला आहे, आणि हा अँगल अल्फा. तर तुम्हाला या पीची मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे आणि हा अल्फा काढायचा आहे. हां सॉरी, हा राहिला आहे. दिस अँगल इज गिवन ॲज 45 डिग्री. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि ट्राय इट ॲट होम. हा 45 डिग्रीचा अँगल दिलेला आहे फक्त त्यांनी काय विचारलं आहे, फाइंड मिनिमम व्हॅल्यू ऑफ पी. वेगवेगळ्या पीच्या व्हॅल्यू येऊ शकतील, जी तुम्ही काढाल त्याच्यापेक्षा जास्त अजूनही व्हॅल्यूज येऊ शकतील, पण म्हणून त्यांनी म्हटलं आहे मिनिमम व्हॅल्यू ऑफ पी अँड इट्स इन्क्लिनेशन अल्फा विथ हॉरिझॉन्टल. असं हे प्रॉब्लेम आहे. ट्राय इट. उद्या पुढच्या लेक्चरला आपण सोडवू हे. ओके. आज मला 3 वाजेपर्यंत घ्यायचं होतं, पण माझी तयारी नाही झाली, त्यामुळे मी आता इथे थांबतो आहे. कोणाला शंका असेल तर विचारा, आधीच्या प्रॉब्लेममध्ये काही शंका असेल तर. आणि 2 तरी प्रॉब्लेम आज सॉल्व करून पहा, सिलेंडरचे किंवा स्फिअरचे. अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करून पहा. हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येईल. अशा प्रकारचा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला पुस्तकात किंवा कुठं मिळालं ते सॉल्व करा. हे या प्रकारचं प्रॉब्लेम हे मिळेल तुम्हाला. हे प्रॉब्लेम आहे. ग्रुपवर सेंड करा. हां सेंड करतो. ओके. सो